नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मला मेसेज येत आहेत की आता हळद पिकाला पहिला खताचा डोस काय द्यावा। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद पिकाला पहिला खताचा डोस याची माहिती ही आज आपण तुमच्यासमोर घेऊन येत आहे। मागील 2 वर्षापासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ही माहिती मी तुम्हाला देत राहतो। त्या चांगला प्रतिसाद शेतकरी वर्गाने आपल्याला या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे आणि चांगले सबस्क्रायबर हे आपले पूर्ण या यूट्यूब चॅनलचे झालेले आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांचे खूप खूप धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, आज साधारणतः हळद पिकाला 35 ते 40 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि हळद पिकाला पहिला खताचा डोस देण्याचा कालावधी आता पूर्ण झालेला आहे आणि खत आपण आता पहिला डोस देऊ शकतो। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला प्रामुख्याने हळद पिकाच्या वाढीसाठी याच्यासोबत आपल्याला जे NPK घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 15-15-15 हे आरशेप कंपनीचं प्रति एकर 50 किलो किंवा 24-24-0 हे महादन कंपनीचं प्रति एकर 50 किलो या प्रमाणात आपल्याला हळद पिकासाठी NPK हे घ्यायचं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्यासोबत युरिया न घेता अमोनियम सल्फेट प्रति एकर 25 ते 50 किलो याचा वापर करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, हळद पिकाच्या पानाची साईज वाढण्यासाठी आणि तिच्यावर जो चांगल्या प्रकारे तिची जाडी वाढण्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं सिलिकॉन हे प्रति एकर 40 किलो या प्रमाणात घ्यायचं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला NPK मध्ये घेताना सोबत पोटॅशही आपल्याला याच्यामध्ये 25 किलो पोटॅश हे आपल्याला घ्यायचं आहे। तसेच याच्यासोबत आपल्याला मायक्रोटनची किट ही घेणं, जे की आपल्या हळद पिकाची जी डिफिशियन्सी असते ती पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांगीण वाढीसाठी विकासासाठी ही आपल्याला जिच्यामध्ये चांगले प्रकारे योग्य घटक असलेली ही आपल्याला अग्रोन्यूट्रिका किट 28 किलो किंवा 51 किलो ही आपल्याला घ्यायची आहे। जिच्यामध्ये आपल्याला 15 किलो फेरस, 15 किलो मॅग्नेशियम, 10 किलो मायक्रोटन, 5 किलो झिंक, 4 किलो मायक्रोराझा आणि 2 किलो मॅग्नीज अशा प्रकारे हळद पिकाला जे लागणारे योग्य घटक आहे हे घटक आपण त्या अग्रोन्यूट्रिका किट 51 किलो याच्यामध्ये आपण दिलेले आहेत। या किटचा वापर आपण प्रति एकर 51 किलो या प्रमाणात करायचा आहे किंवा प्रति एकर 28 किलो अग्रोन्यूट्रिका किट हिचाही आपण डोसमध्ये करू शकतो। तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला सिलिकॉन 15-15, अमोनियम सल्फेट, पोटॅश आणि अग्रोन्यूट्रिका किट याच्यासोबत आपल्याला शेतकऱ्याला बेसल डोस हा कमी होत असेल त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आपण दाणेदार किंवा CMS जे की सूक्ष्म द्रव्यमान द्रव्ये असतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे आपण याच्यासोबत प्रति एकर 50 किलो हे घेऊ शकतो। तसेच शेतकरी मित्रांनो, खतामधून हुमण्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला याच्यासोबत जे की फर्टेरा नावानं येतं FMCचं ते 4 किलो किंवा अदर कंपनीचं चांगल्या कंपनीचं कुठल्याही एका चांगल्या कंपनीचं तुम्ही हे 4 किलो फोल कंटेन असलेलं बॅग हे आपण कुठल्याही एका चांगल्या कंपनीची ही त्या खतामध्ये मिसळून आपण द्यायचं आहे। त्याच्यामुळं काय होईल, आपण जे खत पेरणी करतो या पेरणी करताना जे जमिनीत जाईल आणि वरून पाणी झाल्यानंतर त्याचं ते कार्य चालू करून आपल्याला खतामधूनही हुमण्याचं नियंत्रण करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल। आपण दरवर्षी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हळद पिकाचा पहिला खताचा डोस याची माहिती मी तुमच्यासमोर घेऊन राहतो आणि तो चांगल्या प्रकारे प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट आत्तापर्यंत आलेले आहेत। त्याच माध्यमातून आपण यावर्षी आपल्या हळद पिकाला पहिला खताचा डोस काय द्यायचा आहे त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दिलेली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर किंवा 9503005351 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेजही करू शकता। धन्यवाद। आपलाच कृषी मित्र शिवाजी कोटकर।